धुळे शहरातील पंचवटी परिसरातील मंदिरात 2 दिवसांपूर्वी सापडलेले अवघ्या 4 दिवसांचे स्त्री अर्भक, आईच्या कुशीत असायला हवे होते ते बार, देवाच्या चरणी एकटे पडलेले आढळले. आणि त्या दृश्यानं माणुसकीलाच प्रश्न विचारायला लावला. अज्ञात महिलेनं या निष्पाप लेकीला मंदिरात सोडून दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी माणुसकी दाखवत तातडीनं बाळाला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्या चिमुकल्या लेकीची आपुलकीनं पाहणी केली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी बाळाच्या प्रकृतीची मायेनं चौकशी करत डॉक्टरांशी उपचारांबाबत चर्चा केली. त्या क्षणी आईची माया नसली तरी प्रशासनाची माया या बाळाला मिळताना दिसून आली. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी घडलेली ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ज्या सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य झिजवले, त्याच समाजात आजही मुलगी जन्माला आल्यावर टाकली जाते, हे विदारक वास्तव पुन्हा समोर आले आहे. दरम्यान, स्त्री अर्भकाला सोडून जाणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेनंतर एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे मुलगी जन्माला येणं अजूनही गुन्हा आहे का?